नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपण आहोत खडकी बाजारामध्ये। खडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी खडकी बाजार पोलीस चौकी जी गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून बंद होती, ही पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात येत आहे। या खडकी बाजार पोलीस चौकीचे उद्घाटन आता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि ही चौकी पुन्हा नागरिकांसाठी खुली करण्यात येत आहे। भारत माता की जय। आणि 5 आम्हाला इथंच थांबतो दिवसरात्र आपण पाटील साहेब या बैलावळे साहेब API पाटील साहेब आणि PI साहेब पण आहेत बँक PI पाटील साहेबांना आपण इन्चार्ज केले आणि एक अजून चौगुले म्हणून नवीन PSI आहे ते पण आहे 2 अधिकारी आणि टोटल 5 कर्मचारी आपण 2+5 इथं पण 2 अधिकारी 5 जण आणि कोकडी त्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन सर्वांना स्ट्रेंथ आलेली आहे। आपण जी स्ट्रेंथ आहे ॲडजस्ट केलेली आहे ते थोडंफार कमी असते कारण काय झालं आपल्याकडे स्ट्रेंथ आहे औपचारिकता एक पूर्ण करतो। या ठिकाणी आपण खडकी बाजार चौकी आपण कार्यान्वित केलेली आहे। साहेबांनी आम्हाला बरंच सहकार्य केले। साहेबांनी त्यांच्या फंडातून आमदार फंडातून पोलीस स्टेशनला तसेच प्रत्येक चौकीला कॉम्प्युटर आणि प्रिंटरची व्यवस्था करून दिलेली आहे। त्याबद्दल मी पुणे पोलीस दलातर्फे आपलं आभार मानतो व आपण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो। मी एक साहेब या ठिकाणी आले त्याकरिता पुष्पगुच्छ व शाल देऊन साहेबांचं इथं या ठिकाणी स्वागत करतो। रिटायर झालं तुम्ही लढवता वाटतं त्याने आपले धर्मेश शाहचं पण एक विशेष मला अभिनंदन करावं वाटतं कारण तो तेव्हा अध्यक्ष असता त्यांनी आग्रह होता की ह्या 2 हे सुरू चालू केलं पाहिजे त्याच्या आज आपल्या खडकी बाजारची जी पोलीस चौकी आहे त्याचं आपण आज इथे उद्घाटन केलेलं आहे। मला खूप आनंद वाटतो की खडकी आणि बोपोडी ह्या दोन्ही पोलीस चौक्या ज्या आहेत त्या सुरू केल्या पाहिजे ही मागणी मी आदरणीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागच्या अधिवेशनात केलं होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आणि आज आपण म्हणजे मागे आपण बोपोडीची पण आपण चौकीचे उद्घाटन केलं आणि आज आपण खडकीचं उद्घाटन करतो आहे। या भागात जी मुळात समस्या आहे की इथे खूप कधीकधी क्राईमचा जो प्रकार घडतो तो खूप अनप्रेडिक्टेबल आहे आणि जरी आपली खडकी पोलीस स्टेशन जरी असलं तरी चौकीची जी मदत होऊ शकते ती इतर कुठल्याही गोष्टीतनं होऊ शकत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही पोलीस चौकी सुरू झाल्यामुळे आपल्या आसपासच्या नागरिकांना खूप मोठा आधार मिळणार आहे। इथं त्यांनी चांगलं स्टाफिंग पण दिलेलं आहे सकाळ आणि रात्री आणि प्लस आपल्याला
जे आपल्या ह्याला गाड्या ज्या फिरतात त्या पण इकडे व्यवस्थितपणे फिट मार्शलसुद्धा इथे त्यांनी एस्टॅब्लिश केलेत. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या या खडकीतला जो एक भीतीचं वातावरण काही घटनांमुळे मागच्या काळांमध्ये इथे झालं होतं ते आता होणार नाही आणि पोलीस आणि सर्वसामान्य जनता हे हातात हात घालून मला वाटतं अशी कुठली प्रवृत्ती असेल त्याला ठेचून काढेल. त्यामुळं एक खूप आनंदाची बातमी, आज आपण आनंदाचा दिवस असं म्हणू शकतो. त्याचबरोबर आज आपल्या खडकी भागामध्ये माझ्या आमदार निधीतनं 1,60,00,000 आपण भूमिपूजनं ही आत्ता इथे चालू आहेत आणि त्यातलाच आज एक हा एक भाग होता, कारण इथे आपण कम्प्युटरसुद्धा माझ्या स्थानिक आमदार निधीतनं दिले होते आणि येणाऱ्या काळामध्ये खडकीमध्ये जे असणाऱ्या अनेक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेते इथे आपल्याबरोबर आहोत. एवढंच मला सांगायचं वाटतं. जय हिंद, जय भारत. बिलकुल, आम्ही तसं पत्र पण दिलं आहे. म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्यासाठीचं पत्र आपण ऑलरेडी DCM साहेबांना दिलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा आणि मला वाटतं आता भरतीचं प्रक्रियासुद्धा आता सुरू झाली आहे. त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुणे शहरामध्ये नक्कीच पोलिसांची जी स्ट्रेंथ आहे ती वाढलेली दिसेल.